नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की 3 जिल्ह्यामध्ये 705 कोटी रुपयाचा पीक विमा येणाऱ्या 2 दिवसामध्ये जमा होणार आहे। आणि हा 2 दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आहे, परंतु हा पीक विमा कोणकोणत्या त्या 3 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, त्या 3 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या 3 जिल्ह्यातील किती मंडळी पात्र आहेत, कोणते तालुके पात्र आहेत आणि हेक्टरी किती रुपये आणि कोणत्या पिकासाठी वाटप होणार, या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी 2024 च्या पीक विम्यापासून वंचित आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर आता अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून 3 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी, कारण की हिंगोली जिल्ह्यातल्या 3,07,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे। 154 कोटी रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। आणि एकूण हिंगोली जिल्ह्यातल्या 5ही तालुक्यातल्या 30 महसुली मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। आणि हा पीक विमा सोयाबीन या पिकासाठी वाटप होणार आहे। हेक्टरी जवळपास 32,500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त आणि कमीत कमी 5,500 रुपये प्रति हेक्टर अशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। आणि हा पीक विमा हिंगोली जिल्ह्यामध्ये HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑलरेडी 25% अग्रिमची अधिसूचना परभणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली होती। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा वाटप होणार आहे। एकंदरीत परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या एकूण 52 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा 25%चा पीक विमा वाटप होणार आहे। जवळपास 289 कोटी रुपये 286 कोटी रुपयाचा पीक विमा परभणी जिल्ह्यातल्या 7,07,000 शेतकऱ्यांना सर्वच्या सर्व पिकासाठी वाटप होणार आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे नांदेड, आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना काढलेली आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 2 दिवसामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप होणार आहे। नांदेड जिल्ह्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये एकंदरीत 250 कोटी पेक्षा जास्त पीक विमा, जवळपास 254 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा हा नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। आणि सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर एकंदरीत मित्रांनो, या 3 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना, परंतु याबरोबरच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमची अधिसूचना निघालेली होती। परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून हे जे काय अग्रिमच्या अधिसूचनेवर विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आला, आणि हे आक्षेप घेण्यात आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचं प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये गेलेलं आहे। त्यानंतर आता ही प्रलंबित अपील पूर्ण झाल्यावर यवतमाळ जिल्ह्याच्या पीक विम्याचा निकाल लागेल। परंतु ज्या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना होत्या त्यापैकी 3 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचे आदेश विमा कंपनीने दिलेले आहेत। त्यामध्ये हिंगोली, याचबरोबर नांदेड आणि परभणी या 3 जिल्ह्यातल्या 18 लाख शेतकऱ्यांना, 18 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे। आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये राज्याचं राज्य हिस्सा अनुदान पहिल्या टप्प्यातलं या विमा कंपन्यांना वितरित होईल। आणि नंतरच म्हणजे या 2-3 दिवसाच्या नंतर हा खरीप हंगाम 2024 चा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे। त्यामुळे राज्यातल्या या 3 जिल्ह्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।